इस घटना को किस तरीके से ट्रीट कर रहे हैं सर? भावनिकरित्या अत्यंत विचलित करणारी अशी सगळी दृश्य आहेत, ही माहिती सुद्धा तशा पद्धतीचीच आहेत। त्या ठिकाणी जे लोक साक्षीदार होते, ज्यांनी संपूर्ण स्फोट घडताना बघितलेला आहे, अनुभवलेला आहे, त्यांनी अत्यंत भीतीदायक अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। कारण लोकांच्या शरीरांचे अवयवच उडून पडले असं त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं। त्यामुळे नक्की या स्फोटाची व्याप्ती किती आहे आणि त्याचबरोबर शक्ती या स्फोटकांमध्ये किती होती हे सुद्धा आपल्याला कळू शकतं। सध्या इथे फॉरेन्सिक एव्हिडन्स आणि सॅम्पल्स गोळा केली जात आहेत। एक मिनट प्लीज, थोड़ा स्पेस क्या लग रहा है? कमेंट करने से, कोई भी टिप्पणी करने से फिलहाल से बचते हुए आपको तर आपण पाहिलं की इथे असलेल्या उपस्थित असलेल्या पोलिसांना सुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही पद्धतीचं उत्तर, कुठलीही माहिती आता औपचारिकरित्या कुठल्याही संस्थांकडनं, शासकीय संस्थांकडनं दिली जात नाहीये। कारण या स्फोटाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळेच दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणि माझ्यासोबत आमचे जुने सहकारी प्रशांत कदम आहेत, जे एक वरिष्ठ पत्रकार आहेत। त्यांनी मोठा त्यांच्या आयुष्यातला काळ हा दिल्लीमध्ये घालवलेला। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। प्रशांत, हा जो लाल किल्ल्याचा भाग आहे तो आणि त्याचबरोबर चांदणी चौक असू देत किंवा जामा मशीद, हा सगळा भाग एकमेकाला लागूनच आहे। त्यामुळे एकंदरीतच हा गजबजलेला आणि संवेदनशील भाग सुद्धा आहे। त्यामुळे हा संपूर्ण स्फोटाचा प्रकार अत्यंत भीतीदायक आहे आणि तितकाच संवेदनशील आहे। प्रशांत, नक्कीच पूर्वी खरं तर जुनी दिल्ली ज्याला म्हटलं जातं की ज्या दिल्लीचा मुघलकालीन इतिहासाशी खूप मोठा संबंध आहे, अशा जुन्या थोडं थांबवते, एक आणखी मोठी अपडेट येते। 350 किलो आरडीएक्स मोठा शस्त्रसाठा आज सकाळीच जप्त केला होता। किंवा अपडेट नाही तर ही माहिती आम्ही पुन्हा एकदा देतोय। सकाळी कारवाई करण्यात आलेल्या फरीदाबाद पासून दिल्ली ही तासाभराच्या अंतरावरती आहे। आज सुमारे 2900 किलोचा आयडी तयार करण्याचा सगळा माल तिथे सापडलेला होता आणि सकाळी फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला होता। 350 किलो आरडीएक्स सह मोठा शस्त्रसाठा आज सकाळी